विनायक खाटेकर हे सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली नव्हती, अपेक्षित होतं तितकी चांगली बॅटिंग झाली नाही, परंतु या मोठ्या मॅचमध्ये देखील सलामीसाठी आपण पाहू शकता विनायक खाटेकर तयार असतील आणि सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पहिला बॉल इथे लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते, पडल्यानंतर थोडासा चेंडू स्किड होत असताना आणि त्याचबरोबरीनं चेंडू पाडवरती आदळला. पहिला बॉल लाऊड अपील झाले, त्याचबरोबरीनं पंच दर्शवतात की हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू आणि सुरुवात सूरजची चांगली झाली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहू शकता सकाळच्या सत्रामध्ये या गोलंदाजानं खूप इम्प्रेस केलं होतं आणि आता देखील खूप मोठी जिम्मेदारी असेल. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस, इट्स आउट ऑफ द पार्क. हा षटकार. सो फटका इथे चांगला पाहिला आपण. फुलरलेन बॉल नव्हता, त्याचबरोबर आपण पाहू शकता फलंदाज चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचला. त्यानंतर आपण पाहू शकता परफेक्ट मिडल झाला आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. सूरजचा हा बॉल अडव्या बॅटनं यावेळी क्षेत्र निवडलाय मिड विकेट. बॅक टू बॅक वन मोर सिक्सर. हा षटकार. एकंदरीत आपण पाहू शकतो तर चांगला फेकला होता सूरजने. तदनंतर ओव्हर पिच बॉल अर्थात फुलरलेन चेंडूवरती समोरच्या दिशेनं फटका दर्जेदार. इथे बॅटचा एज आणि त्यानंतर आपण पाहू शकतो तर चेंडू पाडवरती अदलला. बॅट अँड पाड आपण पाहिला असा ड्रामा मैदानाच्या आतमध्ये झाला. त्याचबरोबरीनं अतिशय चांगला बॉल सूरजनं अटेम्प्ट केला. यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लोव्हर फुलटॉस आपण म्हणूयात आणि त्यानंतर हा निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ॲग्रेसिव्ह बॅटिंग सध्याच्या स्थितीला विनायक खाटेकरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहताय. सुरुवात चांगली राहिली आई गावदेवी खाटेकर टीमची. या मॅचमध्ये 12 धावा दफलकावरती आहेत. सूरजचा हा बॉल अडव्या बॅटनं लॉफ केला. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानंतर चेंडूने मारली आहे मुसंडी. धावा मिळतील 4. हा चौकार. सुरुवात चांगली झाली होती आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकतो तर विनायक खाटेकर हे सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार मित्रांनो आपण पाहिला या पहिल्या षटकामध्ये. आपण पाहू शकता तर अजूनपर्यंत 5 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. या त्या ठिकाणी आपण पाहू शकता 2 निर्धाव चेंडू आले. 2 बॉलवर 2 सिक्स आपण पाहिले. त्याचबरोबरीने या बॉलवरती आपण चौकार पाहिले. सो पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर धाफलकावरती धावा आहेत 17. ज्या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर क्विक सिंगल आपण पाहिली. विनायक खड्डेकर डेंजर एंडकडे धावत होते. त्यानंतर आपण पाहिलं तर पॉपिंग पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचले आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती ही सिंगल एकवटण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मित्रांनो खऱ्या अर्थानं आला. रोशन येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले मित्रांनो संपलाय आणि दुसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. रोशनचा हा बॉल इथे आपण पाहू शकता तर लकीली हा नशिबाचा 4 बायच्या स्वरूपानं आपण पाहू शकता चौकार.
एस टी वाकवली आहे. फलंदाज विनायक खाटेकर आता माघारी परत आहेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. चांगला बॉल अटेम्प्ट केला होता. पहिला बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं वेगवान फेकला होता. बॅटर देखील बीट झाले होते. यष्टीरक्षक देखील बीट होतात आणि त्यानंतर हा यॉर्कर अटेम्प्ट केला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो तर मधली एसटी इथे वाकवली आहे गोलंदाज रोशननं. चांगलं कमबॅक आपण म्हणूया. दफलकावरती धावा आपण पाहिला तर 21 अर्थात 21 आहेत आणि विनायक खटेकर या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आपण पाहू शकता. अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला होता गोलंदाज रोशन. फलंदाज तयार होतो. नवीन फलंदाज आपण पाहू शकता विशाल आला. फुल अर्लेनचा बॉल आडव्या बॅटनं लॉफ केला. मिड विकेटला तैनात आहे खेळाडू. थोडीशी मिस फिल्डिंग बॅकिंग आली आणि त्यानंतर आपण पाहू शकता चेंडूला स्टॉप करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. एकंदरीत मित्र म्हणून खऱ्या अर्थानं 2 धावा सेव्ह केल्यात. 2 धावा आल्या या बॉलवरती आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला. 23 अर्थात 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस बॉल मिड विकेटला आपण पाहू शकता तर बॅटनं फोर्स केला होता आणि त्यानंतर थोडीशी मिस जगलिंग आपण म्हणूयात आणि त्याचबरोबरनं बॅकिंग देखील त्या ठिकाणी आली. फलंदाज तयार. स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टान्स लवकर चेंज केला होता. फॉलो केलं गोलंदाजानं. अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. गोलंदाज रोशनला आपण पाहताय रनवेवरती. अतिशय चांगली गोलंदाजी कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सूरजने थोडा मार खाल्ला. 17 धावा त्यानं खर्च केले होते. इथून कमबॅक करण्याची गरज होती आणि ती कमबॅक मित्र म्हणे खऱ्या अर्थानं गोलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये करतो. अपड बार बॅकफुटवरती आलेत. कव्हरला फटका सजवला. चेंडू हवेत बराच काळ होता. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एकंदरीत 2 धावा या बॉलवरती एकवटताना पाहायला मिळतात आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचलं ते 25 अर्थात 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मित्रमंडळी खऱ्या अर्थानं शिल्लक. चांगला बॉल भन्नाट वेगानं फेकला. मिड विकेटला खेळाडू जज करतोय. पकडलाय झेल आणि फलंदाज विशाल चपारीचा देखील या मॅच मध्ये ओनतोय अंत. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी तयार होतो. फुलर लेनचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर चेंडू पाडवरती अदलला आहे. सिंगलसाठी निघालेत आणि एकच धाव मित्रांनो खऱ्या अर्थानं कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगला बॉल आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकतो तर ही सिंगल या बॉलवरती एकवटताना पाहायला मिळते. या धावफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहताय 27 आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आदेश आला आणि आदेशने सुरुवात मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगली करून दिली. 2 बॉलवरती 2 सिंगल मित्रांनो आपण पाहिलात.
बॅटिंग करते आपण पाहू शकता आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघाने सुरुवात विनायक खाटेकरीने चांगली करून दिली होती. त्यानंतर आपण पाहू शकता दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. स्पेशली रोशनचं कौतुक करावं लागेल. इथे चांगला बॉल आपण पाहू शकता. फटका देखील चांगला पाहायला मिळतो. डीपमध्ये खेळाडू आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. फेकी झाली. या कालावधीमध्ये एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूवरती 3 सिंगल. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. 28 धावा फलकावरती आहेत. आधीचा हा बॉल फटका इथे चांगला इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुमारच्या बॅट मधून हा दर्शनीय फटका. चेंडू सीमा पार. हा षटकार. हो 3 सिंगल नंतर हा मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो फटका बॅटर कुमारच्या बॅटमधनं आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं. आणि तो फटका इथे चांगला सजवला. 6 धावा आल्या आणि 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक 34 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बिगिट केला. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्यानंतर डीप स्क्वेअर लेगला तोडलाय फोडलाय. चेंडू सीमा पार. हा चौकार. सो तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली कामगिरी राहिली बॅटर कुमारची. स्पेशली 3 चेंडूवरती 3 सिंगल त्या ठिकाणी आपण पाहू शकता. सुरुवात चांगली केली होती आदेशनं, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जसं कुमार आला आणि कुमारच्या बॅटमधनं आपण 2 षटकार आणि 1 चौकार पाहिला. 3 षटकं कंप्लीट होतात. धावफलकावरती धावा 44 अर्थात 44 आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग राहिली आहे आई गावदेवी खाटेकर या क्रिकेट संघाची या मॅचमध्ये. शेवटचे 6 बॉल इथे आपण जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. जगदीश भाग्यवंत या ठिकाणी बाद होतात. फलंदाज बाद. झालेला आहे आणि नॉन स्ट्रायकिंग वरती तयार देखील आहे. इथे टाइम केलं वेट अँड वॉच आणि त्यानंतर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुमारचा अजून एक मोठा फटका. चेंडू सीमा पार. हा षटकार. सो आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. अर्थात 50 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय.
इथे चांगला बॉल शॉट फाईन लेग जज कीर्ती अतिशय चांगली फिल्डिंग राहिली आणि एकंदरीत क्विक सिंगल एक धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. सुरुवात अतिशय चांगली राहिली आहे स्पेशली विनायक खाटेकर आणि त्याचबरोबरीने फिनिशिंग टच या मॅचमध्ये मित्र खऱ्या अर्थानं म्हणाले की कुमारचं चांगलं राहिलंय. काय बॅटिंग चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या मध्ये इंटर झाला आणि त्याचबरोबरीनं जी बॅटिंग राहिली आहे अप्रतिम. इथे चांगला बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केले जस्ट लाईक अ बुलेट गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याचबरोबरीने इथे 2 धावा देखील घेण्यामध्ये यश येताना पाहायला मिळतं या दोन बॅटरांना आणि एकंदरीत 53 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी त्यानंतर षटकाराला एक सिंगल आणि त्यानंतर या 2 धावा स्टील 2 टू गो अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे बिग हिट केलाय विपुलच्या बॅट मधनं हा धमाकेदार सिक्सर चेंडू सीमा पार. एकूण 60 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. शेवटचा बॉल शिल्लक. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि एक सिंगल मित्र म्हणेल वाईट प्लस 1 एकंदरीत 1+1 2 धावा ऍड होत आहेत आणि 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आणि आनंदाची गोष्ट अशी असेल खड्डे टीमसाठी की आता कुमार स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आपण पाहिले तर एक चौकार देखील आला. शेवटचा बॉल अजय तयार निघालाय. अजयचा हा बॉल आणि त्याच बरोबरीनं फिनिशिंग टच ज्यानं आपल्या संघाला अतिशय चांगलं दिलंय. कुमारच्या बॅट मधनं हा दर्शनीय फटका शेवटच्या बॉलवरती देखील 4 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. बॅटिंग करत होती आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ 4 ओव्हरमध्ये बनवल्यात पहिल्या डावामध्ये 67 धावा बनवल्या 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 68 धावा बनवल्या जातील की या धावा डिफेन्स केल्या जातील ऐकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आपण वळणार आहोत आणि कॉम्बॉक्समध्ये करणार आहोत परिवर्तन करणार आहोत. आमचे इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक अर्थात सुनील शेळके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा कोरावळेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम.
सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे आणि ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं आपण स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. फलंदाजी करणारा संघ खाटेकर आपण पाहिला, ज्यामध्ये सगळ्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. विशेषतः कुमार मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या बॅटमधून 5 षटकार 1 चौकार आपण पाहिला. व्यक्तिगतरित्या त्याचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलं. जवळजवळ 30 धावा त्याने धावपलकोर जोडल्या आणि त्याचबरोबर चांगली सुरुवात विनायक खाटेकरने दिली होती सामन्याला. सुरुवात पहिला चेंडू इथे ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो आणि विनायक खाटेकर चेंडूपर्यंत पोहोचतायत. इथे चेंडू अडवला, त्यानंतर फेकी केली गेलेली आहे. 2 धावा दरम्यान निश्चितच इकडे मिळतील. 2 धावांनी डावाला सुरुवात केलेली आहे ती फलंदाज आदेशने. 68 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. ते करणं तितकं सोपं नसेल, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. कठीण जरूर आहे इतकं मोठं टार्गेट, परंतु पहिल्या सत्रामध्ये तर जे होऊ शकतं दुसऱ्या सत्रामध्ये कदाचित ते इथे चेस सुद्धा होऊ शकतं. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, थोडे पुढे सरकले होते, पावलांचा वापर केला होता, उजव्या यष्टीच्या बाहेरून आले होते आणि त्यानंतर खरं तर खेळला गेलेला फटका. ज्यावेळेस फलंदाज शफल क्रॉस होत असतात त्यावेळेस चेंडूची लांबी कमी होत नसते, परंतु चेंडूची दिशा निश्चितच कमी होते आणि त्यामुळे मग फलंदाज ऑनसाइड रिजनमध्ये जास्तीत जास्त फटके खेळत असतात. पाहिजे तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ इथे प्रवेश करेल आणि श्री गणेश दहीगाव समोर आव्हान प्रस्तुत करेल. समोर ठेवलेल्या चेंडूवर त्याच पद्धतीचा फटका खेळले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे जेल सुटलाय आणि याचबरोबर 1 धाव दरम्यान खरं तर इकडे 1 धाव दरम्यान इकडे पूर्ण झालेली खरं तर आपण पाहिलेली आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 4. फुलटॉस चेंडू टायमिंग व्यवस्थितरित्या करता आलं नाही आणि जर टायमिंग जुळलं नाही की मग अशा पद्धतीचे हे कमी दम असलेले फटके आपण ज्यांना म्हणतो की ते मैदानाच्या आतमध्ये येत असतात आणि ज्यामुळेच एकही धाव इकडे दरम्यान आलेली नाही आहे. 4 धावा धावपलकोर आतापर्यंत जोडलेल्या आपण पाहिल्या. गोलंदाज रोहित स्विच करण्याचा प्रयत्न आहे, अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये इथे करतायत. धावपलकर खूप जास्त धावा जोडायचे आहेत आणि त्याचा दबाव इथे फलंदाजांवर मानसिकरित्या आलेला आहे आणि म्हणूनच अति आक्रमकता किंवा मॅक्झिमम एफर्ट इथे दाखवत आहेत फलंदाज. इथे फुलटॉस चेंडू होता, संपर्क चांगला आहे, मिडॉनच्या डोक्यावरून फटका प्लेस केलेला. 1 टप्पा घेत असताना चेंडू सीमापार, अत्यंत गरजेचा महत्वपूर्ण चौकार. आठ धावांवर पहिलं षटक संपलेलं आपण पाहिलं. दुसऱ्या षटकासाठी ॲज युज्युअल विनायक खाटेकर गोलंदाजीसाठी इथे पाचारित केले जातात. या अगोदरच्या पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये विनायकने दुसरं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केले होत्या. 2 गडी सुद्धा त्याने बाद केले होते आणि खेळत असताना 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं, त्यामुळे ते सामनावीर खेळाडू ठरले होते. फुलटॉस चेंडू, त्यावर स्लॉक स्वीपचा फटका दरम्यान आपण बघत आहोत आणि क्षेत्ररक्षक जिकडे आहेत तिकडेच फटका प्लेस केला. क्षेत्ररक्षकाला शोधलाय पुन्हा एकदा आणि याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण फेकी झाली. 1 धाव इकडे मिळालेली खरं तर आपण पाहिलेली आहे. एकेरी दुहेरी धावा असून नसल्यासारख्या असतील, कारण 68 धावांपर्यंत डावाला घेऊन जायचं आहे. इथेही फुलटॉस चेंडू आहे. हवा तसा खरपूस समाचार घेता येत नाही फलंदाजाला आणि बॉडी लँग्वेजचा जर आपण विचार केला किंवा ज्याला देहबोली म्हणतात, शारीरिक भाषा म्हणतात, ती थोडी आता खालावलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांची रोशन आणि आदेशची लढत द्यावी लागेल. सामना जिंकणं खूप कठीण आहे हे जरी आपण म्हणत असू तरी मात्र क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. यावेळेस
मला असं वाटतं एज लागली होती, परंतु एसटी रक्षकाच्या वतीने इथे हा झेल स्वीकारला गेला नाही. एसट्यांच्या मागे जगदीश भाग्यवंत यांना आपण बघत आहात. सुरुवातीला फलंदाजी चांगली झाली खाटेकर संघाची आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी सुद्धा त्यांचीच चांगली होत आहे. म्हणजे या सामन्याचा निकाल जो आहे निश्चितच खाटेकर संघाच्या बाजूने झुकलेला आपण पाहू शकाल. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेच आहे. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विनायक खाटेकर याने. विनायकचा हा फिरकी घेणारा चेंडू, त्याचा योग्य अंदाज लावता येत नाही फलंदाजाला. आणि ज्या वेळेस चेंडूवर वळण येत असतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फलंदाजासाठी ही असते की त्यांनी चेंडू रिलीज होता वेळेस म्हणजे त्यावेळेला चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गोलंदाजाच्या हँड मोमेंटवर नजर ठेवणं गरजेचं आहे. तर ते पिक करू शकतात, अदरवाईज मग चेंडू पिक केला जात नाही. अतिरिक्त गतीने परास्त केलं आणि यावेळेस आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि चेंडू अडून फेकी झाली. दरम्यान 1 धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकले. एकूण धावा आतापर्यंत पाहिला तर ते आहेत 11 अर्थात 11 आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आपण खरं तर पाहिलेला आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज प्रेम आलेले आहेत. जर्सी नंबर 33. एक वेगळा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करणारा संघ करतोय. नवख्या गोलंदाजाला संधी दिली जात आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन. प्रेमचा हा समोर ठेवलेला चेंडू दरम्यान आपण पाहतोय त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. या अगोदर मी उल्लेख केलेला होता एकेरी दुहेरी धावा असून नसल्यासारख्या असतील, कारण सामन्याच्या निकालावर या धावांचा काहीही परिणाम किंवा फलंदाजांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम होणार नाही. प्रेमचा हा फुलटॉस अंतर मिळणार नाही. क्षेत्ररक्षक राज तिकडे उपस्थित आहेत. याच बरोबर इथे झेल टिपला गेला आणि फलंदाज आपण पाहिले की निश्चितच आदेश बाद झाले. बारा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. दुपारच्या भोजनानंतर प्रत्येकजण सुस्तावत असतो आणि ती सुस्ती संगीत दूर करू शकतं. त्यामुळे संगीत संयोजकांना आपण विनंती करूया की त्यांनी आता प्रत्येकाचा मूड बूस्ट करण्याकडे लक्ष द्या आणि ते करू शकतात. त्यामध्ये शंका नाही. गोलंदाज तयार. प्रेम. यावेळेचा फटका किती चांगला आहे हे आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल मात्र सुटलाय. तिकडे विनायक होते मला असं वाटतं उपस्थित, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये धाडलेला आहे. त्यामुळे फक्त 1 धाव मिळेल. डावखुऱ्या हाताचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहिलेला आहे. प्रेमचं हे षटक जर आतापर्यंत आपण पाहिले तर त्यामध्ये फक्त 2 धावा आलेले. 3 चेंडूचा खेळणं अजून शेष आहे. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक, झेल टिपला गेला आणि आणखी एक फलंदाज इथे बाद झाले. फुलटॉस आहे. त्याला हॅमर केलेला प्रचंड ताकदीचा वापर केला. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या फलंदाज सूरज याचा तेजोमय फटका आपण पाहिला आणि 9+6 अर्थात 7 धावा 7.
25 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि अजूनही 43 अर्थात 43 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 43 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशातच मला असं वाटतं विपुल कडे गोलंदाजीचा भार इथे दिला जात आहे. 6 चेंडू 43 धाबा हे समीकरण इथे उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा संघ आपण पाहिलेला तो म्हणजे श्री गणेश दहीगाव. त्यांचंही आगमन या क्रीडा नगरीच्या समालोचन कक्षाकडे होत आहे. चेंडू उंचच उंच निघालेला आहे आबाळाची उंची मोजण्यासाठी आणि इथे एसटी रक्षकाच्या वतीने थोडा कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला. हा झेल सुटलेला आहे की सोडलेला आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. जगदीश भाग्यवंत स्वतः आयोजक आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की वेळ किती महत्वाची असते. 26 ऑन दी बोर्ड, 26 धाबा धावपलकर आहेत. शेवटचं षटक विपुलच्या वतीने हाताळलं जात आहे. या संपूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व आपण पाहिलं ते म्हणजेच खाटेकर संघाचं. यावेळेस पॅनमधून खोदून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू गली रिजनकडे जातोय. चेंडू अडवला जातो त्यानंतर फेकी केली जाईल. एकदा विकडे घेण्याची संधी आहे. काका उतरल्या. आता आत्मविश्वास कमी झालेला आहे. त्याचबरोबर आता मला असं वाटतं हार मंजूर केलेली असेल फलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात जय हनुमान ब्राह्मणगाव ब संघाच्या या खेळाडूंनी. हवा तसा प्रतिकार या सामन्यामध्ये त्यांना देता आला नाही. फटका चांगला इम्प्रोवाइज शॉट सूर्यकुमार यादवच्या खरं तर शैलीने हा फटका खेळला गेला. फलंदाजाकडे या पद्धतीचे फटके खेळण्याची निश्चितच क्षमता आहे आणि तीच वापरत असताना हा चौकार. सुरतचा हा चौकार दरम्यान धावपलकर आपण जोडूयात आणि एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर त्या असतील 31 आणि 3 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. चेंडू पडला खूप आतमध्ये आलेला आहे आणि त्यामुळेच फलंदाज अचंबित झाले, चकित झाले. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला देणारा चेंडू इथे हाताळलेला गोलंदाज विपुलने. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंमध्ये 37 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतील का हे आपल्याला पाहायचंय. हो, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेले आहेत. त्याचबरोबर हा जेल सुद्धा विनायक खाटेकरच्या वतीने टिपला गेलेला आहे आणि आणखी एक फलंदाज इथे बाद झालेले आहेत. गणू येतील आता. शेवटचा खरं तर चेंडू यानंतर फेकला जाईल. या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी केलेली आहे खाटेकर संघाने. गोलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांचं चांगलं राहिलेलं आहे आणि जी फलंदाजी कुमारने केली होती, ज्या 30 धावा त्याने जोडल्या त्यामुळेच धावपलक इतक्या द्रुत गतीने द्रुत वेगाने पुढे गेलं होतं. 67 धावा धावपलकर जोडले होत्या. सुरुवात विनायक खाटेकरची सुद्धा चांगली राहिली होती. षटक सुद्धा विनायकने चांगले हाताळलं. इथे दांड्या वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला जरूर, कारण परिस्थिती आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळेच या पद्धतीने एक्सपेरिमेंट मैदानाच्या आतमध्ये करतायत गोलंदाज. त्याचबरोबर कर्णधारानेही काही एक्सपेरिमेंट केले. गोलंदाज प्रेम याच्याकडे षटक दिलं की जे त्यांचे रेग्युलर बॉलर नाही आहेत, परंतु ॲज पर द सिच्युएशन ऑफ द गेम ही हॅज टेकन दॅट डिसिजन. वन्स अगेन missed by a little margin. Once again white call by umpire. 1 additional run on the scoreboard. Score moves on 33. They are far behind away from the target. 35 runs required and this is a good shot by last batter and ball is racing towards the fences. 4 and no ball. It means a fifer. 5 धावा इकडे आलेल्या आहेत. धावपलक पुढे गेलं. पराभवाचं अंतर कमी केलं जात आहे. 38 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. या अगोदर वाईट चेंडू 2 हाताळले होते गोलंदाज विपुलने आणि त्यानंतर एक नो चेंडू सुद्धा हाताळलेला आहे. आणखी एक नो बॉल असू शकतो आणि तो आलेला आहे. याचबरोबर गोलंदाजाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. एका चेंडूचा खेळ शेष होता आणि त्यामध्ये आलेले हे 2 नो चेंडू आपण पाहिले. आता आणखी एखादा नौका गोलंदाज पाहायला मिळेल का हे सुद्धा आपण पाहूया. एका चेंडूचा खेळ शेष आहे आणि धावांची गरज जर आपण पाहिली तर ती आहे 29. जर या शेवटच्या षटकामध्ये 12, 13, 14 धावांची गरज असते आणि असे 2 नो बॉल आले असते तर मैदानाच्या आतमध्ये आग लागली असती, परंतु आता सगळेजण शांत आहेत.
हा फटका चांगला आहे. या फलंदाजाचं कौतुक आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये गेल्यापासून गणूने त्याचे अनेक प्रहार केले आणि चौकार षटकार मिळवले. वेल प्लेड ब्राह्मणगाव, चांगले खेळलात तुम्ही आणि हा सामना इथे जिंकलेले दुसऱ्या फेरीचा काटेकर संघाने. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. तिसऱ्या फेरीमध्ये तुमची लढत श्री गणेश दहीगाव संघाबरोबर असेल. कुमारच्या या सामन्यातील 30 धावा अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या आणि कुमार ठरलेत सामन्यातील सामनावीर खेळाडू.